श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज नवीन विषय सुरू करायचा आहे. उपनिषदाचे 3 आपण पाहिले भाग, ईशोपनिषद, काहीतरी त्याच्यानंतर 3 उपनिषदानंतर आपण पुढचे उपनिषद घेण्याच्या ऐवजी आपण भगवद्गीता घेण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण असं होतं की सगळे उपनिषद ज्याच्यामध्ये समावलेले, सगळे वेद ज्याच्यामध्ये समावलेले, सगळे षड्दर्शन ज्याच्यामध्ये समावलेले, सर्व शास्त्र ज्याच्यामध्ये समावलेले, अशी भगवद्गीता जर आपण पहिल्यांदा घेतली आणि नंतर मग आपल्याला आवश्यकता वाटली पुढे तर पुढच्या उपनिषदाला आपण जाऊ शकतो. आणि पहिल्या 3 उपनिषदामध्ये ऋग्वेद आणि यजुर्वेद या दोघांचा आपण थोडासा अभ्यास त्या ठिकाणी केला. ह्या 2 वेदाच्या नंतर सामवेद आणि अथर्ववेद हे घेण्याच्या ऐवजी भगवद्गीतेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही आपण निर्णय घेतला त्याचं कारण असं आहे की 4 वेद जे आहेत हे भगवंताचे श्वास आहेत. वेद हे भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेले आहेत की जे स्वतः ज्ञानस्वरूप आहेत. त्यांच्या श्वासाचं हे ज्ञानच आहे आणि वेद हे ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे श्वास प्रश्वासामध्ये काय निर्माण होत असेल तर वेदच त्या ठिकाणी निर्माण होते. आणि त्या वेदांना ग्रहण करून जे ब्रह्मदेवाचे जे पुत्र होते त्यांनी त्या वेदांना ग्रहण करून जे चिंतन केलं आणि जे ध्यानस्थ राहिले तेव्हा अपौरुष अवस्थेमध्ये त्यांच्या मुखातून जे बाहेर निघाले ते उपनिषद. तेव्हा वेद आणि उपनिषद काय असतील याचा जर आपण संक्षिप्तपणे जर आपण विचार केला तर वेद हे ज्ञानस्वरूप भगवत तत्वाच्या माध्यमातून जे श्वास प्रश्वासचे निर्माण होत होते, जे स्पंदन निर्माण होते, ते स्पंदन म्हणजेच वेद आहे. आणि त्या स्पंदनाला ज्यांनी ग्रहण केलं ते ब्रह्मर्षी जे होते त्या ब्रह्मर्षीच्या अपौरुषीय निरंकारी स्थितीतून सहज अवस्थेतून जे ज्ञान प्रगट झालं ते उपनिषद आहे. कारण उपनिषद हे भगवत तत्वाच्या समीप जाऊन भगवत स्वरूप ज्यावेळेस भक्त होतो त्यावेळेस त्याच्या सहज अवस्थेमधून जे बाहेर निघतं मुखातून ते उपनिषद. असं हे वेद आणि उपनिषद या दोघांनाही परत एकदा प्रगट करण्याकरता भगवंत परत स्वतः त्यांच्या श्वास प्रश्वासातून वेद बाहेर आले आणि ज्यांच्या सानिध्यातून उपनिषद बाहेर आले ते स्वतःच आता श्वास प्रश्वासाच्या ऐवजी आपली वाणी त्यांनी प्रारंभ केली. जिथे त्यांचा श्वास होता ते इथे त्यांची वाणी आहे. जेव्हा श्वासातून ज्ञान निघतं बाहेर तेव्हा वाणीतून काय निघेल बाहेर विचार करा. वाक्तत्व जे आहे ना हे प्रत्यक्ष सरस्वती करतात. वाणी जी आहे ना ही वाणी म्हणजे सरस्वतीचं प्रगटीकरण. आणि ती सरस्वती ही भगवंताला अक्षरशः जी म्हणजे अखंडपणे त्यांच्या वाणीमध्ये जी वसती करते ती सरस्वती. भगवंताची जी वाणी आहे ना ती वाणी म्हणजे सरस्वती. आणि ते जे वाक्तत्व आहे ना ते वाक्तत्व हे मूलभूत हे प्राणतत्व आहे. वाक्तत्वाचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो ना त्यावेळेस वाणी आणि प्राण या दोघांचा परस्पराशी इतका घनिष्ठ संबंध आहे की प्राणाशिवाय किंवा बलाशिवाय वाणीच निर्माण होऊ शकत. प्राण हे बलस्वरूप आहे आणि त्या बलातून जी वाणी निघते बाहेर ती वाणी म्हणजे प्राणाचंच प्रगटीकरण आहे. आणि श्वास प्रश्वास हे सुद्धा प्राणाचं स्थूल स्वरूप आहे. तेव्हा प्राण हे परब्रह्म परमेश्वराचं चैतन्य आहे. त्याला आपण सच्चिदानंद तत्व म्हणतो ना. हे चैतन्य तत्व जे आहे हे चैतन्य स्थूल स्वरूपामध्ये श्वास प्रश्वासामध्ये आहे. स्थूल जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दलचा आपण अभ्यास करू त्यावेळेस त्याचा जो श्वास असतो की नाही तो श्वास म्हणजेच त्याचा प्राण. प्राण हा अभिव्यक्त होतो श्वासोच्छ्वासामध्ये आणि तो अधिष्ठानात असतो त्याच्या चेतनशक्तीमध्ये. ती चेतनशक्ती ज्यावेळेस व्यक्त होते तेव्हा ती श्वास प्रश्वासामध्ये विराट पुरुष भगवत तत्व भगवंत जो आहे तो स्वतः ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे सच्चिदानंद तत्व आहे तो त्रिगुणातीत आहे. त्रिगुणातीत असल्यामुळेच तो सच्चिदानंद आहे. आणि तो सच्चिदानंद तत्वाचं ज्यावेळेस प्रगटीकरण होतं त्यावेळेस त्या चैतन्यातून श्वास प्रश्वास जो बाहेर निघतो तो श्वास प्रश्वास म्हणजे वेद आहे. ते चैतन्य
ज्यावेळेस प्रगट व्हायला लागतं, आणि हे श्वास प्रश्वास जो आहे ना तो फक्त त्याच्या चैतन्य शक्तीची फक्त खूणगाठ आहे. पण हे चैतन्य जे आहे ना हे चैतन्य प्रत्यक्ष ज्यावेळेस अनुभवाला मिळतं भक्तांना, ते श्वास प्रश्वासाचं मंत्र आहे. उपनिषद सुद्धा काय आहे, हे मंत्र स्वरूप आहे. ब्रह्मसूत्र हे सूत्र स्वरूपात आहे, पण भगवद्गीता श्लोक स्वरूपात आहे. सिद्धांत म्हणजे प्रस्थानत्रयाचा आपण थोडासा विचार करू नंतर. प्रस्थानत्रयामध्ये ब्रह्मसूत्र आहे दर्शन, उपनिषद जे आहे ते पूर्ण वेदाचं सार, वेदाचं ज्ञानकांड आहे उपनिषद, आणि भगवद्गीता जे आहे ना हे सगळ्याचं सार आहे. म्हणून प्रस्थानत्रयामध्ये भगवद्गीता हे स्मार्त उपनिषद प्रस्थानत्रयातला भाग आहे. स्मार्त हा शब्द जो आहे ना हा सुद्धा प्रत्यक्ष प्रगट होण्याचा, प्रत्यक्ष कृतीचा, प्रत्यक्ष आचरणाचा संबंधित. त्यामुळे भगवंत जे आहेत ना हे प्रगट कुठे झाले, वेदात प्रगट नाही झाले. वेदामध्ये ते श्वास प्रश्वासामध्ये भगवंताचे श्वास म्हणजे वेद आहे, भगवंताच्या सानिध्य म्हणजे उपनिषद आहे. पण भगवंत प्रगट कुठे झालेले असतील, प्रत्यक्ष जिथे आहे भगवंत श्रीकृष्ण, प्रत्यक्ष श्रीकृष्णाची मूर्ती जर कुठे असेल तर ती भगवद्गीता. म्हणून भगवद्गीतेचं काय वर्णन करता येईल तर भगवद्गीता म्हणजे भगवंताची वाणी. एकच शब्दावर सांगतो, भगवत वाणी म्हणजे भगवद्गीता. त्यामध्ये गीता हा शब्द वापरला, भगवत तत्व आहे. आणि गीता म्हणजे, गीता ही वाणीमध्ये असलेला एक प्रवाहित असलेलं ज्ञान आहे. वाणी जेव्हा प्रवाहित होते आणि ते ज्ञानाच्या रूपाने प्रगट होते आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये जाऊन भिडते, तेव्हा त्याला गीता हा शब्द वापरला. गीत आणि गीता, गीत हे आपण ध्येय असलेलं काव्य त्याला गीत म्हणतो, पण गीता हा शब्द त्याच्याही थोडंसं आणखीन पुढे. कारण गीता जो आहे, गीता हा जो शब्द आहे ना, गीता या शब्दाचा अर्थ असा आहे की जे ज्ञान प्रवाहित होऊन भगवंतापासून भक्ताच्या हृदयात जातं त्याला गीता असं ते भगवत तत्व. गीता म्हणजे त्या ध्येय रूपामध्ये, त्या अशा ज्ञानाच्या प्रवाहामध्ये भगवंताच्या वाणीतून निर्माण झालेला आहे आणि तो प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये ते जाणार असं जे आहे त्याला भगवद्गीता. भगवत तत्व ज्ञानस्वरूपामध्ये वाणीच्या रूपामध्ये प्रगट होऊन भगवंत प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये जाऊन त्याचं पूर्णपणे कल्याण करतो, अशी ही भगवद्गीता. म्हणजे आज आपण थोडंसं पार्श्वभूमी बघू आणि मग थोडंसं पहिल्या श्लोकामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. आणि भगवद्गीतेची पार्श्वभूमीच फार अतिशय महत्वाची आहे. ते भगवंतांनी पार्थाला भगवद्गीता सांगितली, पण त्याच्या आधीची काय स्थिती आहे, भगवत तत्व काय, अखंड अविनाशी तत्व, सर्वव्याप्त तत्व. विराट पुरुषामध्ये सहस्त्रबाहू, सहस्त्रपाद रूपामध्ये ते प्रगट झालेले आहे. त्यानंतर चतुर्भुज आहे, द्विभुज पण आहे. श्रीकृष्ण स्वतः जेव्हा मानव अवतारामध्ये आले तेव्हा द्विभुज आहे. प्रत्यक्ष भगवान श्री विष्णू जे आहेत ते चतुर्भुजामध्ये आहे. आणि विराट पुरुषामध्ये सहस्त्रपाद, सहस्त्रबाहू अशा प्रकारचं विराट 11व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. असे ते विराट पुरुष जे आहेत त्यांची जी वाणी कशी आहे, त्यांच्या वाणीमध्ये ही पूर्णपणे चैतन्य. वाणीचं काय वैशिष्ट्य असेल तर चैतन्य. त्यांच्या वाणीमध्ये ज्ञान अग्नी आहे, ज्ञानाचा अग्नी आहे. वाणीमध्ये ज्ञान असतं आणि वाणीमध्ये अग्नी आहे. आणि त्या वाणीमध्ये सरस्वती जी आहे ना ही प्रत्यक्ष स्वतः कार्यरत आहे. आणि त्या सरस्वतीचं तिथे स्थान हे विवश झालेली आहे सरस्वती. हे माझं जे काही प्रगटीकरण आहे हे कसं काय होईल, जोपर्यंत भगवंताच्या जिवेवर, जोपर्यंत तुझ्या वाणीमध्ये जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत माझ्यामध्ये असलेले सर्व जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रगट होणारच नाही. म्हणून सरस्वती जी आहे ना ही विवश होऊन त्यांच्या वाणीमध्ये आलेली आणि ती प्रगट झालेली. तेव्हा हे जे ज्ञान आहे हे ज्ञान हे प्रत्यक्ष भगवंताची वाणी, वाणीतून प्रगट झालेलं जे ज्ञान आहे आणि ते गीतेच्या स्वरूपामध्ये प्रत्येक जीवाचं कल्याण करतं. त्याचं हे झालं त्याचं स्वरूप. प्रयोजन काय आहे, भगवद्गीतेचं मुख्य प्रयोजन जर काय असेल तर भक्ताचं, जीवाचं, मुख्य प्रत्येक जीवाचं कल्याण, कल्याणाचा पथदर्शन देणारं जे आहे, कल्याण करण्याकरता म्हणून जे निर्माण झालं ती भगवद्गीता. आता कल्याण ह्या शब्दाचे आपण थोडंसं सखोल तत्वस्वरूपामध्ये विचार करू. कल्याण कशाचं आहे, कल्याण कशाचं, श्रेयस काय,
श्रेय कशामध्ये द्यायचं म्हणजे श्रेयस्कर गोष्ट अशी काय तर ती जे जे काही म्हणून अज्ञान आहे, जे जे म्हणून काही जीवाच्या बंधनाला कारणीभूत आहे, ज्या ज्या कारणामुळे मनुष्य पुन्हा एकदा अधोगतीला जाण्याची शक्यता आहे, त्याच्या सगळ्या गोष्टीचं निराकरण. त्याचं मूळ कारण हे अज्ञानच आहे. जीव नावाचा जो शब्द आहे ना तो मुळातूनच असा त्यातून निर्माण झालेला की ज्याने प्रकृतीला धारण केलं, जो प्रकृतीमध्ये आसक्त झाला, जो प्रकृतीच्या त्रिगुणाच्या क्रीडेला स्वतःची क्रीडा समजतो आणि ज्याला जो देह प्राप्त झालेला आहे तो देह म्हणजेच मी आहे किंवा तो देह म्हणजेच माझं सर्व आहे असं ममत्व ज्याच्यामध्ये निर्माण झालं आणि ज्याला थोडा ज्ञानाचा कुठे स्पर्श झाला तर तो स्वतःला ज्ञानी समजतो. अशा प्रकारे जो प्रकृती गुणक्रीडेला स्वतःला करता समजणारा, जो देह धारण करून देहामध्ये आसक्त झालेला आणि ज्याला ज्ञानाचा अंश थोडा प्राप्त झाल्यानंतर स्वतःला ज्ञानी समजणारा आणि ह्या सर्व कर्माचे जे परिणाम आहेत सुखदुःखाचे, ते सुखदुःखाचे सगळे परिणाम हे स्वतःचेच परिणाम आहेत. आपणच दुःखी झालो आहोत, आपणच सुखी झालो आहोत, आपलाच जन्म झालेला आहे, आपलाच मृत्यू होणार आहे असं भय ज्याला निर्माण होतं, असं जे तत्व आहे ना त्याला जीव असं. म्हणून जीवाची व्याख्या अनेक प्रकारे करता येईल. त्यामुळे कर्ता, धर्ता, भोक्ता आणि ज्ञाता हे चार लक्षणं जीवाचे, असं चार ज्या गोष्टी ज्याला वाटतं ना तो जीव आहे. तर जीव हा जो आहे ना हा भाव आहे. जीव ही जी एक धारणा आहे. वस्तुतः जीव नावाची काही वस्तू नाहीये, पण ज्यावेळेस तो देहात आसक्त असतो, ज्यावेळेस त्या अज्ञानाने तो लिप्त झालेला असतो त्यावेळेस त्याला जीव असतो. आणि मग ह्याचा संबंध जो आहे ना हा जरी प्रकृतीशी जरी आसक्त असला तरी ह्याचा खरा दृढ संबंध कशाची आहे तर तो आत्मतत्व असतो. त्याचं जे अस्तित्व आहे ना म्हणजे जीव जरी तो अज्ञानी असला तरी त्याचं त्याला अस्तित्व आहे. एखाद्या माणसाला भ्रम निर्माण झाला तर आपण काय म्हणतो, अरे हा भ्रम आहे, हा तुला पडलेलं स्वप्न आहे ते खोटं आहे बरं का, ते असत्य आहे. पण ज्याला ते स्वप्न पडलं तो मात्र सत्य आहे. भ्रम खोटा असतो पण भ्रमिष्ठ सत्य आहे. जो भ्रमिष्ठ आहे तो जीव, त्याला भ्रम झाला ना त्याला जीव असं, पण जो झालेला भ्रम आहे तो खोटा आहे. असं तो जो भेद आहे ना. म्हणून जीवात्मा हा शब्द भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी वापरलेला आहे. तर जीवात्मामध्ये दोन आहेत गोष्टी, एक जीव नावाची गोष्ट आहे आणि दुसरा आत्मा नावाची. तर जीव आणि आत्मा, तर जीव ही धारणा आणि आत्मतत्व जे आहे ते परब्रह्म परमेश्वरात अभिव्यक्ती, अंशात्मक अभिव्यक्ती जीवामुळे झालेली. वस्तुतः त्याला अंश नाही आहे, जो अंश आहे तोच पूर्ण आहे. आपण शांतीपाठामध्ये पाहिला जो अंश आहे तोच पूर्ण आहे असा सिद्धांत मांडलेला. तो सिद्धांत ह्याच कारणाकरता मांडलाय की जीवात्मा हा तत्वतः सत्य स्वरूपामध्ये पाहिला असता तो सच्चिदानंदच आहे आणि परब्रह्म परमेश्वरी सच्चिदानंद. मग भेद कुठे? अल्पज्ञ काय झाला तो? त्याला अल्पज्ञता काच प्राप्त झाली कारण तो प्रकृतीशी संबंधित झाल्यामुळे त्याला अल्पज्ञता झाली. त्यामध्ये असत्य झाला, देहभावामध्ये आल्यामुळे तो अल्पज्ञ झाला. म्हणून ज्याला देहभाव प्राप्त झालेला, जो या प्रकृतीमध्ये आसक्त झालेला, त्याला आपल्याला ज्ञान झाल्यासारखा भास झालेला आणि जो सुखदुःखाचा भोगता बनलेला आहे त्याला जीवात्मा समजतो. आणि ह्या सगळ्या कारणाने झालं काय की अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करत 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 तो मनुष्य जन्मामध्ये आला. तो अनंत योनीमध्ये तो जलचर, स्थलचर, प्राणी, पक्षी, सर्प अशा कितीतरी अनेक अशी देह धारण करत 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 शेवटी परमेश्वराची पूर्ण कृपा जेव्हा झाली तेव्हा अंतिम जन्म जर काय असेल ते मनुष्याचा जन्म. त्याच्या आधीचे जन्म पुष्कळ झाले. अगदी देवलोकात जाऊन आला, गंधर्व लोकात जाऊन आला, स्वर्गलोकात सुद्धा जाऊन आला. स्वर्गलोक सुद्धा भूमलोकापेक्षा श्रेष्ठ नव्हे. काही लोक पुण्य करतात स्वर्ग प्राप्त होण्याला, पण त्यांनी एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी, पुण्य जरूर करावं. त्यांनी पुण्य करू नये असं नाही, पण पुण्य करताना स्वर्गप्राप्तीच्या जर उद्देशाने पुण्य केला तर पुन्हा भूलोकात घ्यायचं हे लक्षात ठेवा. आणि त्या पुण्याचा क्षीण होणार, पुण्य सुद्धा क्षीण होण्याकरताच आहे कारण ते भोगप्राप्तीने ते संपणार आहे.
ज्याप्रमाणे मनुष्य पापकर्म केल्यानंतर जसं तो नरकामध्ये जातो आणि नरकामधले सगळ्या प्रकारचे दुःख आणि भोग सगळे भोगल्यानंतर पुन्हा त्याला नरकाला सोडून पुन्हा भूलोकात यावं लागतं. अगदी त्याच प्रकारे एक खाली आणि एक वर आहे, एक अधस्थिती आहे, एक ऊर्ध्व स्थिती, एवढंच. पण श्रेष्ठ कनिष्ठतेचा जर विचार केला किंवा परब्रह्म परमेश्वर तत्वाचा जर विचार केला तर काही भेद नाहीये. भरपूर पुण्य केलं पण इतके आसक्तपणे पुण्य केलं. खूप दान धर्म केला पण मी दान धर्म केला अहंकार आहे. खूप लोकांचं खूप धर्मकार्य केलं पण सारखी त्याची नोंद ठेवत आपल्या मनात. सारखी खूप जप केला पण किती लक्ष जप केला याचं ह्या आकड्यावर जास्त लक्ष ठेवलं. परिणाम तर पुण्यामध्ये झाला ना, असं काही नाही. असं केल्यानंतर पुण्य मिळत नाही असं नाही. आणि त्या पुण्याचा परिणाम काय झाला असेल तर स्वर्गप्राप्ती झाला. स्वर्गप्राप्तीमध्ये काय झालं असेल तर भोग प्राप्त, दिव्य भोग. पुष्कळ वर्ष, लक्ष लक्ष वर्ष जीवन मिळालं. पण नंतर परिणाम काय पुढे? शेवटी तो जीवात्माच आहे ना तिथे. या ठिकाणी तो काही परमात्मा स्वरूपात नाहीये. स्वर्गात सुद्धा तो जीवात्माच आहे. त्या जीवात्म्याला सर्व भोग प्राप्त झाल्यानंतर पुण्यक्षय झाला आणि पुन्हा भूलोकावर येऊन मनुष्याचा देह प्राप्त झाला. म्हणून मनुष्याचा देह जीवात्म्याला जेव्हा प्राप्त होतो ना तेव्हा ती अतिव दुर्लभता आहे. ते पहिल्यांदा ग्रहित झालं. अगदी मी स्पष्टपणे सांगतो की देवलोकापेक्षा सुद्धा मनुष्य देह प्राप्त होणे श्रेष्ठ गोष्ट. अल्पायुष्य असेल काय हरकत, पण एक क्षण सुद्धा भगवंताच्या समोर पुष्कळ. अहो तुम्हाला 100 वर्ष दिलेले आहेत पण म्हणून काही 100 वर्ष लागत नाहीत परमेश्वर प्राप्तीला. एक क्षण पुढे 100 वर्ष का दिले आहेत? कारण त्या स्थितीपर्यंत जाण्याकरता पुष्कळ तुम्हाला वेळ लागतो. हृदय शुद्ध करण्याकरता वेळ लागतो. शुद्ध हृदय झाल्यानंतर तत्क्षणी परमेश्वर. जसं एखाद्या गुहेमध्ये सहस्त्र वर्षापर्यंत अंधकार होता म्हणून तो अंधकार दूर करायला सहस्त्र वर्ष लागणार नाही. तर त्या ठिकाणी दीपक जर नेला तत्क्षणी उजेड आहे. तिथे तो हिशेब नाही की किती वर्षापर्यंत तिथे अंधकार होता. त्याप्रमाणे माणसामध्ये जरी त्याने अनंत जन्ममृत्यूच्या सगळ्या लांबच्या प्रवासात करत करत तो इथे आला आणि त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकारचे बंधनं जरी असले तरी ज्यावेळेस तुमचं अंतःकरण पवित्र झालं त्या क्षणी तुम्हाला परमेश्वर प्राप्ती ही सुनिश्चित आहे. एवढंच नव्हे तर मनुष्याचा जन्मच ही परमेश्वर प्राप्ती करतो. दुसरा उद्देशच नाहीये. पण माणसाचं जीवन जे आहे ना हे अशा पद्धतीने झालेलं आहे की त्याला असं वाटतं की खूप संपत्ती मिळावी, खूप लौकिकता मिळावी, खूप भोग प्राप्त व्हावे आणि आपल्या लोकांनी खूप प्रशंसा करावी, आपलं नाव खूप व्हावं, आपल्या मृत्यूनंतर सुद्धा स्मारक उभे राहावे असं लोकांना वाटतं. म्हणजे त्यात आपलं जीवनाचं यश आहे अशा प्रकारची लोकांची धारणा होते. पण त्याचे स्मारक उभारलेले असतात पण त्याचा मात्र पुनर्जन्म कुठेतरी अधर लोकांमध्ये झालेला असतो. कुठेतरी प्राणी झालेला असतो, कुठेतरी बैल किंवा कुत्रा झालेला असतो आणि तो आपल्याच पुतळ्याला पाहत असतो. लोक जे आहेत ते हार घालणारे हाच मी आहे पण आज माझी काय स्थिती झाली. त्याला हे कळलं असतं की मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर परमेश्वर प्राप्ती हा त्याचा उद्देश आहे तर तो ह्या भानगडीत पडला नसतो. आज आपण पाहतो ना माणसाचं यश ह्या शब्दाचं जर आपण त्याचं पोस्टर काढलं तर यश कशाला म्हणायचं? भरपूर संपत्ती ज्याला मिळाली तो यशस्वी आहे नाही का. खूप संपत्ती आहे, खूप मालमत्ता आहे, खूप प्रसिद्धी आहे, खूप मोठी सत्ता मिळाली आहे, खूप लौकिकता प्राप्त झाली त्यामुळे फार यशस्वी माणूस. सक्सेस याच्यावरचं काय पुष्कळ प्रवचन सेमिनार्स होतात त्याच्यामध्ये काय असतं की किती संपत्ती तुमची वाढणार आहे त्याला सक्सेस हवं. प्रारंभ जे कर्म कराल त्याप्रमाणे ते सगळे भोग प्राप्त होते. मला निषेध नाही पैशाचा पण उद्देशापासून भरकटू नका. तुमचे जे काही कर्म असेल, जे काही पुण्य जशी काही तुमचं पूर्वकर्म असेल त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. आणि निर्वाह करायला तर परमेश्वर बसलेले. ज्याला 2 हात 2 पाय दिले तो निर्वाह तर करू शकतो. प्राणी करू शकतो तो मनुष्य का नाही. पण केवळ निर्वाह करणं हा त्याचा उद्देश नाही. आमचा सध्या जो भर आहे ना पूर्ण जीवनाचा हा उत्तम निर्वाह, उत्तम भोग प्राप्त होणे ह्याच्यावर आहे पूर्ण भर. बंधनं तिथेच आहेत. बंधन कुठे गुंतलेले ते सांगते.
आमचे बंधनं जे गुंतलेले आहेत ना, हे अज्ञानातून आहे. अज्ञान कशाचं आहे की आपल्याला काय प्राप्त करायचं ह्याचंच अज्ञान. जीवनाचा उद्देश काय, मनुष्य जीवन जे प्राप्त झालेलं आहे ते कसं प्राप्त झालं ते माहिती नाही, आणि कोणत्या काय प्रयोजनाकरता प्राप्त झालं ते माहिती. आणि ते अज्ञान जे आहे ना, त्या अज्ञानामुळे ती बद्ध स्थिती झाली. दिसायला तर चांगलं दिसतं, खाऊन पिऊन व्यवस्थित दिसतं सगळं, त्याचं जे ऐश्वर्य पाहिलं की लोकांना असूया वाटेल इतकं ऐश्वर्य. पण परमार्थतः जर आपण विचार केला तर तो बद्ध असतो, पूर्णपणे बंधनात असतो. हे जे बंधन आहे ना, हे बंधन दूर करणे हा भगवद्गीतेचा मुख्य उद्देश. भगवद्गीतेचं प्रयोजन काय असेल तर जीवाचं कल्याण करणे, प्रत्येक जीवाचं कल्याण करणे. प्रत्येक मनुष्याला भगवद्गीता ही लागू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. ज्याची म्हणून स्वतःचं कल्याण करण्याची इच्छा आहे, ज्याला ज्याला श्रेयस पथ प्राप्त करायचं आहे, ज्याला ज्याला संपूर्ण तृप्ती संपूर्ण आनंद प्राप्त करायचा आहे, ते सर्व जे लोक आहेत ते सर्व भगवद्गीतेचा अभ्यास करायचे अधिकारी आहेत. त्याच्यामध्ये असा काहीही भेद नाही की अमुक एक कोणीतरी फार विद्वान आहे किंवा अमुक एक फार उच्च घराण्यातले आहेत, उच्च वर्णातले आहेत म्हणून ते भगवद्गीता वाचू शकतात आणि बाकीचे लोक भगवद्गीता वाचू शकत नाही, असं अजिबात नाही. भगवंतांनी काय म्हटलंय की माझा याचा तो भक्त झाला की तुला सगळे अधिकार मिळतील. कोणी असो, कुठल्याही वर्णाचा असो, स्त्री पुरुष असो, कोणत्याही देशाचा असो, कुठल्याही भाषेचा असो, त्याला हे बंधन नाहीये की भगवंताचं प्रेम प्राप्त करायचं, भगवंताची भक्ती करून आपल्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊन आपण सन्मार्गाला लागायचं, सुपंथाला जायचं. याच्याबद्दलचा विरोध कुठल्याही जीवाला नाही. कोणी असं म्हणू शकणार नाही की अमुक एका माणसाला भगवंताची भक्ती करायचा अधिकार नाही, असं विधानच होऊ शकत नाही. भगवंताने स्वतः भगवंत आपण पुढे जेव्हा जाऊ प्रवाह तेव्हाच आपल्याला हे सगळे विधान लक्षात येते की सगळ्याला अधिकार दिलेले. कल्याण प्राप्त करण्याकरता, स्वतःचं श्रेयस्कर पथ प्राप्त करण्याकरता, अंतिम ध्येय प्राप्त करण्याचा प्रत्येक मनुष्याला अधिकार आहे. प्रत्येक मनुष्याला अधिकार, आणि त्या प्रत्येक मनुष्याचं कल्याण करण्याकरता भगवंताची तळमळ. त्यात कुठेच भेद नाही. त्यांच्या दृष्टीमध्ये समदृष्टी आहे त्यांची, आणि त्या समदृष्टीमध्ये कोणीही सुटू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचं अंतिम जे स्थान आहे, अंतिम त्याचं जे गंतव्य आहे, त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे भगवंत तळमळीनं करू इच्छितात, आणि त्यांचं कल्याण करण्याकरता म्हणून ही भगवद्गीता. भगवद्गीतेचं जर प्रयोजन काय असेल तर सगळ्या बंधनातून मुक्त करून त्याला संपूर्ण मुक्ती, संपूर्ण तृप्ती, संपूर्ण आनंद आणि तो भगवत स्वरूपामध्ये कसा जाईल प्रत्येक मनुष्य, ह्या उद्देशाने भगवद्गीता हे भगवंतांनी आपल्या वाणीतून सांगितलं. हे प्रयोजन आहे आणि अधिकार अशा प्रकारचा प्रत्येक माणसाला. म्हणून ह्याचं जर आपण हे पाहिलं की अधिकार कोणाला आहे, प्रयोजन काय आणि याची उत्पत्ती कशी आहे, त्याचं रहस्य काय, तत्वस्वरूप काय, त्याचा जर आपण साकल्याने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा ग्रंथ, हा समग्र ग्रंथ जो आहे ना, हा कोणत्याही इझम किंवा कोणत्याही वादाच्या पलीकडे असलेला आहे. आणि कुठल्या तरी एका विशिष्ट सिद्धांताचा पुरस्कार केलाय आणि कुठल्या विशिष्ट सिद्धांताला विरोध केलाय असं या ग्रंथाचं अजिबात नाहीये. कोणत्याही धर्माचा आणि कोणतंही त्याचं तत्वज्ञान असेल, ज्याला ज्याला मानवतेचं कल्याण करायचं आहे, ज्याला ज्याला जीवात्म्याचं पूर्णपणे कल्याण करायचं आहे, अशा सगळ्या सदाचारी सन्मार्गाला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवद्गीता हे पूरक आहे. कोणताही धर्म, कोणी असं म्हणू शकणार नाही किंवा आमच्या धर्माच्या विरुद्ध हे लिहिले. पण आता काही लोकांनी याच्या विरुद्ध सिद्धांत जर मांडले असतील तर विरोध त्यांनी केलाय, ह्याने नाही. अशी शक्यता होऊ शकते की आता अलीकडच्या काळामध्ये जो एक अनेक विचार प्रवाह निर्माण झाले त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत ते विरोधाकरता विरोध करायला, तत्वज्ञानाचा अभ्यास न करता विरोध करायला, असे काही मंडळी अलीकडच्या या 100-200 वर्षामध्ये झाले की ज्यांनी काय म्हटलं की नाही, हे अन्याय करणारी गोष्ट ही आम्हाला नाही करायची, पुस्तकं जाऊन ग्रंथ जाऊन टाकतात. एखाद्या तत्वज्ञानाचा चुकीचा अर्थ काढून
एखाद्या जनसमूहाने दुसऱ्या जनसमूहावर स्वतःचं काही शोषण केलं जातं तर तो तत्वज्ञानाचा दोष नसतो. सूर्य उगवला आणि सूर्य माथ्यावर आला तर कोणी जर भिंग आपल्या अंगावर घेऊन जर कातडी जाळली तर तो सूर्याचा दोष नाही. सूर्याचा आपला कार्य करतो, सर्वावर समदृष्टी असू दे. तसं तत्वज्ञान काय असतं माहिती का, की त्याची समदृष्टी असते. तत्वज्ञानामध्ये कुठल्याही व्यक्ती समूहाचा तिथे कुठे नुकसान व्हावं त्याचं किंवा त्याचं शोषण व्हावं असं तत्वज्ञान कधीही नसतं. पण माणसं काय करतात माहिती का, की काही विशिष्ट जनसमूह जो आहे तो त्याचा चुकीचा अर्थ काढून आपल्या स्वार्थाकरता, आपल्या स्वतःच्या भोगाकरता, आपल्या प्रसिद्धीकरता काही लोक काय करतात, त्याचा चुकीचा अर्थ काढतात आणि चुकीचा अर्थ काढून समाजामध्ये संघर्ष व्हायला लागतो. आणि संघर्ष आल्यानंतर निष्कर्ष काय काढला जातो, हे तत्वज्ञानच चूक आहे, हा ग्रंथच चूक आहे, ही संस्कृतीच चूक आहे, अशा प्रकारचा अर्थ काढणारी ही माणसं ही नंतर झाली. भगवद्गीता आणि भगवंतांची वाणी जी आहे ही अनादी अनंत आहे. हे अनादी अनंत हे भगवद्गीता जशी अर्जुनाला त्यांनी सांगितली तशी कित्येक वर्ष आधीपासून त्यांनी कित्येक लोकांना हे उपदेश केलेले. म्हणजे जर पुराण ग्रंथ जर काढले ना तर भगवंताच्या वाणीतून ते बाहेर भागवताचा सुद्धा अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की भगवंताने अर्जुनाला खूप नंतर गोष्ट सांगितली, पण त्याच्या आधी किती लोकांना त्यांनी उपदेश केलेले. त्यांच्या वाणीतून हे जे सिद्धांत आहे ते किती वेळेला आलेले होते. पण पुन्हा एकदा संकलन केलं, पुन्हा एकदा ह्या महाभारताच्या युद्धाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भगवंताच्या वाणीतून हे सगळं तत्वज्ञान एकत्र आलं. म्हणून भगवद्गीता जी आहे त्याचं आणखीन काय वैशिष्ट्य असेल, तसं प्रत्येक जीवाचं कल्याण करणं हे जसं त्याचं वैशिष्ट्य आहे तसं त्याचं वैशिष्ट्य ती समग्रता आहे. सर्वांना घेऊन जाणार, सर्व तत्वज्ञानाला समावेश करून घेणार, सर्व प्रत्येक जीवाचं कल्याण करणार आणि कुठल्याही वादात न पडणार. कुठे एका सिद्धांताचा पुरस्कार करायचा आणि कुठल्या तरी एका सिद्धांताला विरोध करायचा असं तुम्हाला असं तुम्ही भगवद्गीतेमध्ये किती प्रयत्न केला तरी तुम्हाला हुडकून सापडणार नाही की याला त्यांनी विरोध केला, याला विरोध केला. सगुण भक्तीला विरोध केला, निर्गुणाचा पुरस्कार केला, असं निर्गुणाचंही महत्व सांगेल, सगुणाचंही महत्व सांगेल. किंवा अमुक एका विशिष्ट ध्यानयोगालाच महत्व दिलेलं आहे किंवा ज्ञानालाच अतिशय महत्व दिलेलं आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या व्यर्थ आहेत, ज्ञानच श्रेष्ठ आहे असं कुठेच तुम्हाला दिसतं. इतकं संतुलित आणि इतकं समग्र जे ग्रंथ आहे तो या पूर्ण विश्वामध्ये असा ग्रंथ नाही आहे आणि इतकी समग्रता त्याच्यामध्ये की तुम्ही वेदाचे चारही वेदाचा जर तुम्ही निष्कर्ष काढायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला भगवद्गीतेत दिसेल. ऋग्वेदांनी काय सांगितलंय, अथर्ववेदांनी काय, सामवेदांनी, यजुर्वेदामध्ये काय कर्म सांगितले, काय यज्ञयाग सांगितले, यज्ञाचं चक्र कसं चालू आहे, कर्माचं महत्व काय, ह्या सगळ्या चारही वेदाचं जर तुम्हाला जर निष्कर्ष पाहायचा असेल तर तो निष्कर्ष तुम्हाला ह्या ग्रंथामध्ये. उपनिषद तर ज्ञानकांड आहे. उपनिषद सगळे जर उपनिषद पाहिले ना तर हे ज्ञानाचंच पूर्ण सगळ्या वेदाचं ज्ञान काढणं जर काय असेल तर उपनिषद आहे. त्या उपनिषदाचंच पुन्हा साररूप रसरूप हे भगवद्गीतेमध्ये की असं तुम्हाला भगवद्गीतेमध्ये असं कुठलंही उपनिषद तुम्हाला सापडणार नाही की ज्या उपनिषदामध्ये सिद्धांत मांडले केले ते सिद्धांत भगवद्गीतेमध्ये मिळणार नाही असं नाही. इतकी समग्रता आहे. आता आपण समग्रतेचा विचार केला तर पूर्ण वेदवाङ्मय आणि उपनिषद, शास्त्र, षड्दर्शन, 18 पुराण या सगळ्याचं जर आपण पाहिलं तर केवढी ती ग्रंथसंपदा आहे, केवढं वाङ्मय. एखाद्या माणसाने ठरवलं तर आयुष्यात पूर्ण 100 वर्ष जरी त्यांनी वाचन करायचं ठरवलं तर ते प्रत्येक श्लोक एकदा तरी वाचन ठरवलं तरी वाचणं शक्य होतं. एवढी मोठी ती धनसंपदा, त्याची वाङ्मय, एवढं प्रचंड वाङ्मय आहे. त्या सगळ्या वाङ्मयाच्या सार स्वरूपामध्ये हे 700 श्लोकात आणणं हे फक्त भगवंतच करू. भगवंताच्या वाणीलाच ती सिद्धता आहे की ज्या वाणीमध्ये हे सगळे वेद, सगळे वाङ्मय पूर्ण हे त्या वाणीमध्ये हे अतिशय लिलया सहजतेने. त्याच्यामध्ये काही असा नाही फार मोठा पीएचडीचा अभ्यास करावा म्हणून खूप वर्षानुवर्ष अध्ययन करून त्याचे नोट्स काढून केलेले नाही. सहजतेने युद्धाच्या प्रसंगाचं निमित्त करून आणि पार्थाचं निमित्त करून वाणीतून जे बाहेर आलं त्या वाणीतून आलेलं बाहेर म्हणजे जसं अशी कथा आहे ना किंवा गणपतीला आणि कार्तिकेयाला सांगतात की
पूर्ण सगळ्या ब्रह्मांडाचं भ्रमण करून जो पहिल्यांदा येईल तो श्रेष्ठ असं ते सांगतात ते. त्यावर गणपती काय करतो, आपल्या आई भोवतीच प्रदक्षिणा करतो आणि मग काय म्हणतो की बा आई सर्वश्रेष्ठ आहे. एकदा आईला प्रदक्षिणा केली की ब्रह्मांडावर घातल्यासारखं. ही जो काही विवेक आहे ना, ही जी काही म्हणजे साररूपामध्ये अभिव्यक्त करण्याची जी काही क्रिया आहे तशी ही क्रिया ही भगवद्गीतेमध्ये. हे संबंध तुम्हाला कोणी जर म्हणेल किंवा 4 वेदाचा अभ्यास केल्याशिवाय काही परिपूर्णता प्राप्त होत नाही. किंवा 108 उपनिषद, हजारो उपनिषद आहेत, अनंत उपनिषद, या सगळ्या उपनिषदाचे सिद्धांत जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही. कुठं नाही होत, म्हणणं काही चूक नाही. त्याच्यानंतर यज्ञ याग सगळ्या प्रकारचे सगळे कर्मकांड जे आहे शास्त्राच्या अनुसार ते नित्य तुमचे झाले पाहिजे. आणि ते करायचं ठरवून सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही याग पूर्ण होत नाही. प्रत्येक केल्याशिवाय तुम्हाला उत्तम गती नाही, कुठं नाही, विधान चूक नाही. आता ह्या सगळ्याचा जर कोणी विचार केला की एवढं प्रचंड सगळं मनुष्य आपल्या एकट्याच्या आयुष्यामध्ये कसं काय करू शकेल. मग कोणी एक मार्ग सांगतो, कोणी एक मार्ग सांगतो. मग माणसं अनंत मार्गाने आपल्याला जाताना कितीतरी. आता आपण पाहतो की आपल्या संस्कृतीमध्ये व्यक्ती तेवढे धर्म झाले, व्यक्ती तेवढे कार्यपद्धती झालेल्या आणि कुठेही त्याच्यामध्ये आचारसंहिता किंवा त्याच्यामध्ये असं एक युनिफॉर्मिटी ज्याला आपण म्हणतो सगळा समाज असा एका विशिष्ट कार्यपद्धतीने चालला असं दिसत नाही. याचं कारण काय, कोणी म्हणतात यज्ञ श्रेष्ठ आहे, कोणी म्हणतात वेद श्रेष्ठ आहे, वेदाचा अध्ययन तुम्ही फक्त मंत्रोच्चार करा त्याचे, कोणी म्हणतात नामस्मरणात श्रेष्ठ काही नाही, फक्त नाम घ्या, या काळात नाम घेतल्यानंतर उत्तम होईल. अशा प्रकारे अनंत मार्ग सांगणारे अनंत लोक आहेत, अनंत सगळे आहेत. आणि त्यातला एक जरी मार्ग घ्यायचा ठरवला आपण, एक जरी मार्ग, तरी तोही परिपूर्णपणे होऊ शकत नाही. ही शोकांत काय वस्तुस्थिती. मग अशा ठिकाणी काय करायचं हा मोठा प्रश्नचिन्ह आहे प्रत्येक माणसासमोर. आज जर आपण पाहिलं ना की काय बोलतो, तुम्ही काय करता, आम्ही अग्निहोत्र करतो. पण अग्निहोत्र यज्ञाबद्दल तरी पूर्ण माहिती आहे का नाही, 4-5 मंत्र काय म्हणायचे, सकाळी अग्निहोत्र करायचं आणि दिवसभर मग दुराचार करायला मोकळं करतात असं म्हणत नाही. पण त्याची अशी धारणा आहे की आपण परिपूर्ण होत्या. काही लोक असे म्हणतात की आम्हाला बोधवलेकर महाराजांनी सांगितलं की नाम घेतल्यानंतर दुसरं काही करायची गरज नाही, श्रीराम जयराम जयराम म्हणा, बाकी तुम्ही काहीही म्हणू नका, काहीच करायची गरज नाही. कुलदेवतेचा फोटो सुद्धा वर ठेवून द्या, काही नाही, जसं रामाचं नाम घेतलं म्हणजे पुष्कळ. त्यांनी ते म्हणायला सुरुवात केली. त्यांच्याकडे पाहिलं तर काय, मी नाम घेतो हाच अहंकार दिसतो, दुसरं काही नाही. म्हणजे शेष काय गोळाबिरी जर काय असं आपण पाहिलं तर गोळाबिरी अशी दिसते की ज्या कुठल्या मार्गाला गेला त्या मार्गाचा अभिमान आला. मार्गामुळे काय त्याची उत्तम गती मिळाली का नाही मिळाली हा संशोधनाचा विषय. मग यावेळेस आपण असं लक्षात येतं की इतक्या सगळ्या मार्गातले माणसं जेव्हा असे पथभ्रष्ट झालेले दिसतात तेव्हा ह्या लोकांना काय मार्ग आहे, भगवतीचा मार्ग. त्यांना जर काय मार्ग असेल, कारण सर्व उपनिषद गाव दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भक्ता दुग्धम गीता अमृतम. ठीक आहे, त्याच्यामुळे श्लोकात सुरुवातीला जे महात्म्य सांगितलं सगळ्या उपनिषदांना गायीच्या रूपामध्ये मानलं. त्या गायीचं दुग्धाचं दोहन हे स्वतः गोपाल श्रीकृष्ण करतात. आणि पार्थ जो आहे तो वत्स स्वरूपामध्ये आहे, त्याला गीता रूप अमृत दूध हे ते तो प्रश्न करण्याकरता आतून झाले. लोकांचा बराच रस जर पाहिला त्याच्यामध्ये काय की आम्ही सगळे जे भरकटलेले अनेक लोक जे आहेत की कोणत्या मार्गाला जायचं, सगळ्यांचा कोणताही तुमचा मार्ग असतो तो मार्ग याच्यामध्ये आहे. अग्निहोत्र करता आहे याच्यात दिलेलं, नामस्मरण करता याच्यात दिलेलं, ध्यान धारणा करता याच्यामध्ये आहे. कोणताही पंथ असो तुमचं काही हरकत नाही. भगवद्गीता असं कधीच म्हणणार नाही की तुमचं पंथ चूक आहे, वादातच नाही. पण वैशिष्ट्य नाही, ग्रंथाचं वैशिष्ट्य जर आपण काय पाहायचं ठरवलं तर ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही पंथात तुम्ही असा, कोणत्याही धर्मात असा, कोणत्याही जातीमध्ये असा, कोणत्याही देशाचे असा, कोणत्याही भाषेचे असा, पुरुष असो स्त्री असो, कुठल्याही वर्णाचे असो, कुठल्याही मार्गाचे असो, तुम्हाला तुमच्या मार्गाला पुष्ट करण्याकरता एवढंच नव्हे
तर तुम्हाला समग्र व्यक्तिमत्व करण्याकरता भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ हे वैशिष्ट्य. तुम्ही जर भगवद्गीतेचा जर बाकीचे त्याचे स्तंभ आता आपण पाहू पुढे काय ते, पण त्याचं जर काय संपूर्ण वैशिष्ट्य काय असेल तर समग्रता हे त्याचे वैशिष्ट्य. प्रत्येक माणसाला असं वाटतं अरे हा तर ग्रंथ आपल्याच मार्गामध्ये पुष्ट करणार आहे. ज्या ज्या मार्गाला जाणारा मनुष्य आहे त्या त्या मार्गात चुकून समजा ही ग्रंथ हाती पडला किंवा काही सत्संगामुळे त्याला भगवद्गीतेचं काही वैशिष्ट्य जर अभ्यास करायला जर मिळालं किंवा गुरुच्या मुखातून जर त्यांनी भगवद्गीता जर प्रबोधन जर त्यांनी ऐकलं तर तो म्हणेल अरे माझा जो मार्ग होता ना त्या माझ्या मार्गालाच अत्यंत पुष्ट करणारा हा ग्रंथ मला मिळाला. दुसऱ्या एका मार्गाचा मनुष्य जेव्हा तिथे येतो नुसतं ध्यान धारणा करणारा मनुष्य तो येतो आणि तिथे तो भगवद्गीतेचा अध्ययन करण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा तो म्हणतो मला आता कळालं ध्यानधारणा म्हणजे काय आहे ते. मी प्रयत्न करत होतो पण माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या. कारण भगवद्गीतेमध्ये ध्यान कसं करावं, कोणत्या ठिकाणी बसावं, कसं स्थान असावं, कसं पवित्र असावं, आपली मनाची आणि याची धारणा कशी असली पाहिजे हे ह्याच्यामध्ये दिलं. बरं काय मी पुष्कळ स्वातंत्र्य योग केला, पुष्कळ प्राणायामाचा प्रयत्न केला, पण मला आता त्याची ज्ञानाची भूमिका ही स्पष्ट झाली. ही ध्यानयोगातली माणसं भगवद्गीता अभ्यास करताना म्हणतात नाम साधना करणारे माणसं चुकून भगवद्गीतेचा संबंध आला आणि भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाम म्हणजे काय आहे. ते मला हा ग्रंथ अभ्यास केल्यानंतर मला कळालं. नित्य पूजा करणारे, नित्य अर्चन करणारे माणसं ते अर्चन पूजन करायचे पण अतृप्त असायचे. अतृप्त काय आहे माहिती नाही. जेव्हा भगवद्गीतेचं अध्ययन केलं तेव्हा अर्चन म्हणजे काय, पूजन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये भाव आहे, श्रद्धा. म्हणजे पुष्प पान जरी मला दिलं तरी मी तृप्त होऊ शकतो असं भगवंताचं जेव्हा अभिवचन त्याला ऐकायला मिळालं तेव्हा त्याच्या लक्षात आलं अरे या अर्चन पूजनामध्ये काय रहस्य आहे आज मला कळालं. याचं मी दररोज गंगा अक्षता तुला तर वाहत होतो पण अतृप्त राहत होतो. तेव्हा भलते विचार डोक्यात यायचे. पण भगवद्गीता जेव्हा अभ्यास केला तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं की भगवद्गीतेमध्ये अर्चन पूजनाचं सगळं रहस्य सांगितलं. ही गंमत आहे बघा. ते 100 सहस्त्र मार्गाने जाणारे ते अनंत मार्गाने जाणारे माणसं जर योगायोगाने भगवद्गीतेचं अध्ययन करायला आले तर प्रत्येकाला आपला मार्ग ह्या भगवद्गीतेमध्ये मिळतो. ही ती समग्रता आहे. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य काय असेल तर समग्रता हे तिचं वैशिष्ट्य. कुठल्याही वादाच्या विरुद्ध न जाता प्रत्येक मार्गामध्ये असणाऱ्या माणसांना आपल्या मुख्य प्रवाहामध्ये समावेश करून घेणारं जी शक्ती आहे ती ह्या भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणून भगवद्गीता हा समग्र ग्रंथ. भगवद्गीतेचं मुख्य प्रयोजनच आहे प्रत्येक जीवाचं कल्याण करणं. कोणताही जीव असो, कुठल्याही पंथाचा असो, त्याचं कल्याण हे होणारच. कारण काय की त्यांनी सगळे अंग धरलेले आहेत. असं एकही तुम्हाला जीवनातलं एकही असं क्षेत्र दिसणार नाही की ज्याचा स्पर्श भगवद्गीतेत केलेला नाही. तुम्ही कर्मयोगी आहात, तुम्ही अखंडपणे तुम्हाला काही साधना करताना काही कार्य करायचं आहे, कार्यप्रवृत्ती तुमच्यामध्ये आहे, तुम्ही प्रवृत्ती मार्गातले आहात. भगवद्गीता तुम्हाला दिशा देईल, पूर्णपणे दिशा देईल. प्रवृत्ती मार्गाला विरोध नाहीये. काही लोक म्हणतात संन्यास वगैरे घ्यायचा असेल तर भगवद्गीता वाचायचं असं काही लोकांचं गैरसमज होतं. पण तुम्हाला कार्य करायचं ना, संघटन उभं करायचंय, कार्य वाढवायचं तुम्हाला भगवद्गीतेचं अध्ययन करा. धर्माचं काय रहस्य आहे ते रहस्य जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर भगवद्गीतेसारखं उत्तम ग्रंथ नाही. काही ज्ञानमार्गी आहेत आणि त्या ज्ञानमार्गामध्ये मग ज्ञानाशिवाय पर्याय नाही. पुष्कळ तुम्ही नुसते काबाड कष्ट करता पण ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय काही त्याला मार्ग नाही. खूप ग्रंथ धुंडाळले. आत्मा कसा आहे, परमात्मा काय आहे, पुन्हा आणखीन अणुशास्त्राचा अभ्यास केला, बाकी विज्ञानाचा अभ्यास केला. सगळीकडे असं म्हणजे जंगलामध्ये जसा रस्ता म्हणजे पूर्ण माणसाचा भरकटला ते जसा तो कसं सैरबाहेर जसा पळत असतो ना तशी अवस्था तुमच्या शास्त्रज्ञांची झालेली आहे. आज जे शास्त्रज्ञ जे संशोधन करतात ना मला कधी कधी त्यांची कीव येते की पॉइंट ऑफ कॉन्ट्रडिक्शनला ते फार लवकर पोहोचतात. त्यांना समजतच नाही पुढे कसं जावं. लांब जातात, पूर्ण प्रशस्त रस्ता असतो, थोडा चिंचोळा होतो, नंतर आणखी चिंचोळा होतो आणि मग एक मुद्दा असा की खाली दरी दिसायला आता पुढे नाही जात आहे. आईन्स्टाईनने थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली.
पण ऍब्सोल्यूट प्रिन्सिपल काय नाही थांबला ते. म्हणजे पुढे काही लोकांनी शास्त्रीय काही संशोधन करायचे प्रयत्न केले. पॉइंट ऑफ कॉन्ट्राडिक्शन. तुम्ही बघा कोणतेही शास्त्र घ्या, कोणत्याही फॅकल्टी घ्या, प्रत्येक फॅकल्टीमध्ये जर काय तुम्हाला दिसत असेल तर तुमच्या ज्या काही तुमचे जे उद्देश समोर ठेवलेत ना त्या उद्देशामध्येच खरे प्रॉब्लेम आहे. ज्ञानाचा उद्देश काय, इथेच माणूस पहिल्यांदा भरकटला. आणि मग काय प्राप्त करायचं याच्याबद्दलच गोंधळ असल्यामुळे प्राप्त कसं करायचं हा तर कुठे जायचं हे माहिती नाही तर रस्ता नाही का भरकटणार. माणसाला हेच जर माहिती नसेल की आपल्या जीवनाचा उद्देश काय, आपण हे जे कर्म करतोय कशा करता करायचं. अशा प्रकारे ज्या पद्धतीचे जे ज्ञानाच्या मार्गात लोक भरकटले त्या सर्व ज्ञानमार्गी लोकांना जर योग्य स्थानावर जायचं असेल तर भगवद्गीतेसारखा ग्रंथच नाही. ज्ञानाची व्याख्या, ज्ञानाचं प्रयोजन आणि ज्ञानप्राप्ती करण्याची जी पद्धती या सगळ्या गोष्टी जर पूर्णपणे परिपूर्णपणे जर दिल्या असतील तर भगवद्गीतेने दिली. म्हणून सर्व विद्वान, सर्व विद्वत संस्थेमध्ये भगवद्गीता हा ग्रंथ जर अध्ययन केला तर त्यांच्या सगळ्या संशोधनाला योग्य दिशा मिळेल. असे ज्ञानमार्गी लोकांना सुद्धा हा ग्रंथ जो आहे अत्यंत उपयुक्त आहे. आणि जो भक्तिमार्ग, आता आपण जो काही भक्तिमार्गामध्ये अनेक पंथ आपल्याला पुष्कळ पाहायला मिळतात. या भक्तिमार्गामध्ये सुद्धा संतांच्या वाङ्मयाचं अध्ययन करणारे माणसं आपण पाहतो. तर ह्या सगळ्या लोकांना जर मूलग्रंथ काय असेल, आता आपण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदायाचा ग्रंथ काय आहे, मुख्य ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी जी आहे ती ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे ना हा मुळात भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये जर भक्तीचा उदय जर झालेला असेल तर तो जो भक्तीचा उदयाचं मूळ कुठे आहे, बी कुठे आहे, त्याचं जर बीज आहे तर ते बीज म्हणजे भगवद्गीता. म्हणून भक्ती मार्गातले जेवढे म्हणून काही लोक आहेत त्या सगळ्यांना जर त्या तत्वज्ञानाचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर भगवद्गीतेशिवाय पर्याय नाही. अशा रीतीने आपण पाहिलं ना की ह्याच्यामध्ये आपल्याला समग्रता दिसेल. कोणत्याही पंथाचा, कोणत्याही मार्गाचा, कोणत्याही क्षेत्रातला हा ह्याला जर संपूर्ण तृप्त जर व्हायचं असेल तर भगवद्गीताच्या ग्रंथाशिवाय पर्यायच नाही. म्हणून ही समग्रता त्यात प्राप्त होते आणि प्रत्येक जीवाचं कल्याण हे या भगवद्गीतेतूनच प्राप्त होतं. अशी ही भगवंताची वाणी. या वाणीतून कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग अशा प्रकारचे सगळे योग याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याचा समन्वय पण दिलेला आहे. असा हा समग्र ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आपण पुढच्या योगामध्ये प्रारंभ श्री स्वामी समर्थ महाराज की जय.